सामान्य नागरिकांना पुन्हा महागाईचा फटका बसलेला आहे। पेट्रोल तब्बल 3 रुपये 13 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 80 पैशांनी महागलेले आहे। काही दिवसांपूर्वीच दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा वाढ झाल्यानं वाहन चालकांकडून संताप व्यक्त होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जातोय, मात्र जिल्ह्यातील अनेक पंप बंद आहेत। शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना देखील पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं पंप शोधावे लागत आहेत। त्यामुळे सरकारनं पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक करावा आणि वाढते दर नियंत्रणामध्ये आणावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांकडून केली जाते। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांसह अनेक जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना देखील फटका बसलेला आहे आणि डिझेल पेट्रोल वेळेत मिळत नसल्यानं, मुबलक साठा होत नसल्यानं अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते बंद आहेत। मी आता शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डी परिसरामध्ये जे ट्रॅव्हल्स आहे, जे साई भक्तांना घेऊन साईड सीन करून आणतात, शनी शिंगणापूर वगैरे नाशिक सारख्या ठिकाणी अनेक साई भक्तांना मोठी लक्झरी कार घेऊन जात असतात, त्यांना देखील डिझेल वेळेत मिळत नसल्याने त्यांना देखील बराच मनस्ताप सहन करावा लागतो आहे। आणि अनेक साई भक्तांना त्यांना दूर दूरपर्यंत जे साईड सीन असतात त्यांना नेणं देखील परवडत नसल्याची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। काय सांगाल दादा, तुम्ही शिर्डीतील एक चालक आहात, तुम्ही आता शनी शिंगणापूरला भाविकांना घेऊन निघाले आहात आणि काय परिस्थिती आहे? डिझेल भेटून राहिलं, यांना शिंगणापूर करून औरंगाबादला घेऊन जायचं, डिझेल नाही भेटलं ते इतकं भांडणाचं काळात होतं निष्कारण। डिझेलचे भाव देखील आज देखील 2 रुपयांनी वाढलेले आहे, पेट्रोल 3 रुपयांनी वाढलेला आहे। तुम्हाला कसा सामना करावा लागतोय? दररोज भावामध्ये घसरण होते, चढ उतार होतोय। भाव वाढवतो, भावाचा काय अर्थ नाही, पण डिझेल भेटलं पाहिजे ना। आता तुम्ही शिर्डीतून निघाले आहात, किती पंप बघत आले आणि किती पंपापर्यंत डिझेल नाही भेटलं आतापर्यंत। आता पुढं सुद्धा भेटत की नाही भेटत नाही विलाजी, त्यांना पुन्हा वापस घेऊन यावं लागेल, बुकिंग असते, असा प्रॉब्लेम होऊ राहिला। काय मागणी सरकारकडे करा? डिझेल द्या फक्त, भाव वाढू द्या। किती दिवस झाले अशी परिस्थिती? 8 दिवसापासून चाललाय। गेल्या 8 ते 15 दिवसापासून हीच परिस्थिती आहे। अनेक जे ट्रॅव्हल्स गाड्यांवाले आहेत किंवा अनेक भाविकांना घेऊन जाणाऱ्या ज्या वाहन व्यवस्था आहे, त्यांना देखील बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे। ते अनेक साई भक्तांना घेऊन दररोज शनी शिंगणापूरसह अनेक ठिकाणी जात असतात, मात्र आता 8-15 दिवसापासून डिझेल मिळत नसल्याने अनेक भाविकांची देखील हाल होते आहे आणि जे चालक मालक आहे वाहनांचे, त्यांना पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। सरकारने तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती चालक मालकांकडे होताना बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।